सुरुवात तर मंगलमूर्तीच्या या ठिकाणी गणेशाच्या आराधनेने झालेली आणि यानंतर पाहूया की ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले ते मंदिराचे कळस, ज्यांच्यामुळे सुरक्षित राहिले ते मंदिराचे कळस आणि सुरक्षित राहिली ती अंगणातली तुळस. आणि हे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती शंभूराजे. आणि म्हणून छत्रपतींसाठी म्हणावंसं वाटतं, गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, गीतेचा संदेश तू, क्रांतीचा आदेश तू, संस्कृतीचा मान तू आणि आम्हा साऱ्यांचा अभिमान तू, आम्हा साऱ्यांचा अभिमान तू. आज जर छत्रपती नसते नाही का, आज आपण हिंदू म्हणून जे आहोत ते केवळ आणि केवळ या दोन राजांमुळे. पूर्वजांचे आभार मानावे लागतील की कारण त्यांनी आपल्याला हिंदू म्हणून जन्माला घातलं. आणि म्हणून या ठिकाणी हिंदू म्हणून आपण जर जन्माला आलेला आहे, हिंदू भूमी ही भारत भूमी की इथे ईश्वराने जन्म घ्यावं साधी गोष्ट नाही. आणि महाराष्ट्र भूमी की जिथे या ठिकाणी रामरायानं राज्याभिषेक, पहिला राज्याभिषेक नंतर अयोध्येचा केला. पहिला राज्याभिषेक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी भरत आणि रामरायाची भेट झाली. त्या ठिकाणी राजकारभाराची सूत्र या ठिकाणी भरतरायानं रामरायाच्या पुन्हा स्वाधीन केलेले हे रामराज्य या ठिकाणी रामरायाचे राजकारभार या ठिकाणी राज्याभिषेक या महाराष्ट्राच्या भूमीत आहे. आणि महाराष्ट्राच्या आपण लेकर आहोत. ही पवित्र भूमी आहे. हिंदू म्हणून जन्म घ्यायला अनेक वर्षाची पुण्याला लागते, अनेक जन्माची पुण्याला लागते. आपण या ठिकाणी हिंदू म्हणून जन्माला आलेत आणि म्हणून या ठिकाणी सण उत्सव ज्या राजामुळे आपण साजरे करतोय त्या राजासाठी एकदा आपण जयघोष घेऊया आणि त्याच्या या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून दर्शन घेऊया. एकदा जयघोष घेऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. तर घेऊया. आवाज असा लपला नाही पाहिजे बरं का. आज अवस्था फार बिकट आहे. आपल्याला धर्मजागृती करणं गरजेचं आहे आणि आपण हिंदू म्हणून जागृत असणं गरजेचं आहे. आणि म्हणून घेऊया दर्शन आपल्या राजाचं.